आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी TCS सध्या धर्मांतराच्या कथित प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणात कंपनीची HR निदा खान हिचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील हे निदा खानला पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे आणि कॉर्पोरेशन मला वाटतं आज ती कारवाई नक्की करेल असा मला विश्वास आहे. तुम्ही अनेक आरोप केले मात्र त्याची कुठलीही चौकशी अद्याप सुरू नाही आहे. सध्या ते टाळत आहे पूर्ण, पण चौकशीही नाही. चौकशी होईल. एक बाजू तुम्ही पाहून घ्या की ही निदा खान, मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या MIMने इतरांच्या साथीने राबवलेली आहे आणि म्हणून लव्ह जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे. म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल. पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल. हे सगळं संबंधित आहे. हा एकाचं काम नाहीये. हे MIM सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करतंय. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे. हे पूर्ण या देशामध्ये दोन पद्धतीच्या कारवाई केल्या जातात. एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई. म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे त्यांना फंडिंग दिले जाते. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव्ह जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं, हे सिद्ध झालेलं आहे. ही हिदा खान, हिलाही फंडिंग होत होतं हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत. किती हिंमत आहे. एखाद्या माणसाला गुन्ह्यामध्ये जेव्हा तो FR त्याचा नावाचा फाटतो त्या टायमाला उघडपणे त्याला सपोर्ट करणं याचा अर्थ हे सुद्धा देशद्रोह करतायत. हे सुद्धा त्याच्यात अडकलेले आहे. आणि आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता नो कॉमेंट्स बनायला लागले गोड भाषेत. तुम्ही काही करा, तुम्हाला जेलचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत आणि तुम्हाला त्या जेलमध्ये जायचंय, नंतरच आम्ही तो लॉक लावणार आहोत. स्पष्ट म्हणतात आमची मुलगी निर्दोष. ओएसी तर तो बॅरिस्टर आहे ना. ओएसीला कायदा कळत नाही. एखाद्याच्या नावाचा FR फाटला म्हणजे तो आरोपी होतो का नाही होतो. आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते, ते कोर्टात. म्हणून आरोपीला बिनधास्तपणे मोकळेपणे सोडता येत नाही की त्याला फिरवता येत नाही. शेकडो असे आरोपी आहेत आजही त्यांची शिक्षा झालेली नाही, परंतु ते जेलमध्ये आहेत. हे ओएसीला माहित नाही. धर्माच्या नावाखाली इतर धर्मियांना बाटवण्याचं काम जे त्यांनी सुरू केलंय, आता त्याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.